नमस्कार मित्रांनो, वैशाली बिर्याणी बनवते बघू शकता। काय घेतले टाकाला? लसूण टाकून घेते पहिले तर लसूण टाकून घेतले। हा, लसूण थोडा टाकला का आता जे पत्ता मसाला बोलतात आपल्या इकडे ते पत्ता मसाला टाकून घेते। पत्ता मसाला टाकून झालेला आहे। आता आपल्याला मिरची कापून घेतलेली मिरची टाकायची त्याच्यामध्ये थोडीशी टाकू द्यायची आपल्याला त्याला। हे काय? कांदा भाजून ठेवलेला आहे बिर्याणीसाठी। बघू शकता एवढं वाटण घेतलंय आपण, एवढं वाटण घेतलंय। हे मसाले घेतले, हे चिकन बिर्याणी मसाला आहे, हळद आहे, हा घरचा मसाला आहे, हा मिरची पावडर आहे आणि कांदा मसाला आहे। एवढेच मसाले घेतलेत आपण। हे बघा चिकन आहे। चिकन किती आहे? चिकन 1 किलो आहे। 1 किलो आहे ना? हां, 1 किलो चिकन, यो मसाला, यो वाटण, यो कांदा भाजलेला। वेगळ्या तांदळात बनवणार आहे। बघा हे छोट्या प्रकारचे तांदूळ आहेत ना, त्याच्यात बनवणार आहेत। आता आपण नेहमी तर बासमती राईस मध्ये बनवतो ना, हो। आता सध्या आपण ह्या तांदळात ट्राय करणार आहे कशी बनते। हे थोडं फ्राय झालं आपल्याला। आता आपण त्याच्यात थोडासा कांदा टाकून घेऊ, जो आपण अगोदरच फ्राय करून घेतलेला आहे, थोडाच टाकायचा आहे। त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊया। 2 टोमॅटो चिरले, बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। त्याला आता थोडंसं शिजू देऊ आपण। चालेल। बघू शकता आता आपला टोमॅटो टाकलेला, मिरच्या वगैरे ते शिजलेत थोडंसं। आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ। हे जे मसाले आहेत मगाशी दाखवलेले तेच टाकून घेणार आहेत आपण। ग्रेव्ही होण्यासाठी का? हो, ग्रेव्ही करायची आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडेसे 2-3 मिनिटासाठी त्याला तळू द्यायचं। छान झाले ना? हो, कशी दिसते हो? 1 नंबर आता बिर्याणी। आपण त्याच्यात हे वाटण आहे ना, हे टाकून घेणार आहे ग्रेव्ही करण्यासाठी। तर हे वाटण आपण थोडंसं शिजवून घेऊ मिक्स करून। चिकन कधी टाकशील? आधी हे थोडंसं 5 मिनिटासाठी शिजू दे वाटण थोडं, आणि मग त्याच्यात चिकन टाकायचं आपल्याला। स्टॉप करा। बघू शकताय कसलं शिजलंय। आता हे वाटण टाकलेलं ते बघू शकताय। आता वाटण शिजल्यावर काढलं थोडंसं। आता 1 नंबर। त्याच्यात आपण चिकन टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ आपण चिकन त्याला। यो कांदा मसाला भाजलेला कधी टाक? कांदा तो नंतर टाकणार आहेत आपण, दाखवू। बघू शकता चिकन टाकून घेतलंय आपण। आता याला शिजू द्या थोडंसं। आता त्याच्यात आपण लिंबू टाकून घेऊ। हे अर्धी कप आहे लिंबाची। तर त्याला मिक्स करून घेऊ। आता मीठ टाकून घेणार आहेत आपण। तुम्ही चवीसारखं टाका, आपल्याला जसं लागतं तसं मी टाकते।
आता त्याला मिक्स करून घेऊ आपण. कशी आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. आणि आता त्याला शिजवू. आता आपण राईस कसे शिजवतो ते बघूयात. टाकू त्याच्यात पाणी टाकू. आपल्याला एवढं पाणी बस होणार आहे. आता त्याच्यात आपण हे जे लिंबू पिळलं आहे ना चिकन मध्ये ते टाकून घेणार आहेत. आणि हे पत्ता मसाला टाकणार आहे. आणि हे जिरं, हे बघा जिरं इलायची टाकून घेतली आपण त्याच्यात. आता ते उकळू दे आपण थोडंसं. नंतर मग आपण हे तांदूळ टाकून घेणार आहे त्याच्यात. बघू शकताय राईसमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आपण. राईस शिजवायचे आहेत आपल्याला त्याच्यात. आणि हे थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर त्याला शिजू दे. ते उकळले नाही का मग तांदूळ टाक. तिकडं राईसला पाणी ठेवलंय शिजायला उकळायला. आणि इकडंच आहे आपण आपलं चिकन शिजतंय जे ग्रेव्ही केलेलं आहे बिर्याणीसाठी. हे बघा चिकन झालंय शिजून. आपण राईस टाकून घेऊ. आता 2 पाण्याने धुतलेले आहेत. कसं शिजतंय चिकन? एक नंबर. वास कसा येतो? एक नंबर. याला शिजू द्या. शिजलं की मग दाखवू. राईस शिजलेला आहे. आता बघू शकता राईस शिजलाय. आपण आता याच्यामध्ये चिकन मध्ये टाकून घेऊ. ते ग्रेव्ही केलं त्याच्यात ना? हो, बिर्याणीसाठी. आता आपण राईस टाकून घेऊ. आता हे जे आपण चिकन काढून ठेवलंय ना तुम्हाला दाखवलेलं ते आपण टाकून घेऊ आपण याच्यात. आता आपण जो कांदा मगाशी ठेवलेला ना तो टाकून घेणार आहे त्याच्यावरती. एक नंबर. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतो आपण त्याच्यावरती. आता जे राहिलेले राईस आहेत ते टाकून घेणार आहे आपण. मला वाटलं की कमी पडते ना, पण भरपूर झाल्यात. बारीक तांदूळ होते ना. आता जो आपल्याकडे एकच कलर आहे. बाकीचे जे 2 होते ते संपलेले आहेत. तर एकच कलर राहिला आहे.
एकच कलर टाकलाय आपण. मग आपण थोडासा याला वाफ देऊ.